हॅलो गायज, वेलकम अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आमचा प्लॅन झालेला आहे केरळला जाण्याचा. केरळ मग तिथून तिरुपती. सो फायनली सगळ्यांची तयारी सगळी झालेली आहे. तर आपण सगळ्यांची आता बघू कोणाची कुठपर्यंत तयारी आलेली आहे. कुठपर्यंत आलेली आहे दोघांची तयारी? झाली काय तयारी? ऑल सेट गो. मध्ये बोलतो. तर सगळ्यांची तयारी झालेली आहे काय? सगळ्यांची तयारी झालेली झाली तुझी तयारी श्लोक? परीक्षा झाली म्हणून सांग ना. आज लास्ट पेपर होता ना तुझा? तुझी झाली का तयारी? तयारी झाली? कुठं चाललोय आपण? तमिळनाडू मध्ये कुठं? हे बघा सगळी तयार झालेली आहे. गाडी आलेली आहे. पासपोर्ट विसरला आहे. पासपोर्ट लागतच नाही. तर सकाळी आम्ही 6 वाजता इथं पोचलेलो आहोत आणि इथं एक हिल स्टेशन आहे. तिथं 2000 रुपीज 12 जणांमध्ये आम्ही देऊन स्टे केला होता. तिथं सकाळी फ्रेश होऊन आम्ही आता परत इथं मेन मंदिराकडे आलो आहोत. आणि इथं लुंगी कंपल्सरी असल्यामुळं बाकीचे लोक सगळे आता इथं लुंगी घेत आहेत. इथं पर लुंगी समथिंग अराउंड 120 याची प्राईस आहे. तर पहाटे पोचल्यानंतर आम्ही नागा चौंडेश्वरी इथं आम्ही स्टे केला होता. इथून तुम्ही बघू शकता की इथून फिरण्यासाठी बरेचसे पॉईंट्स आहेत, जसं की याना केव्ज, इको बीच पार्क आणि विभूती फॉल्स असे पॉईंट्स आहेत. तुम्ही इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आम्ही थोडासा फोटो सेशन केला. फोटो सेशन केल्यानंतर आम्ही मग मंदिराकडे निघालो. तर आता तुम्ही इथं बघू शकताय की हा मंदिराचा रथ आहे, जो प्रत्येक वर्षी मंदिर प्रशासन यात्रेसाठी हा रथ यूज करत आहे. आणि हा पॉईंट म्हणजे जुना टाईपचा हा रथ वाटतोय आणि कोरीव काम असं या रथावर केलेलं आहे. त्यानंतर आम्ही सगळे मग आत निघालो. अंतर एक 100 मीटरपर्यंतचं अंतर आहे, जिथून आत चालत जायला लागतंय. त्यानंतर थोडंसं लुंगी वगैरे घेतल्यानंतर इकडं तिकडं बघत आम्ही सगळे आत निघालो. मग त्यानंतर तर महाशिवरात्रीमुळे सगळ्यांनी लुंगी घातली होती आणि गर्दी पण जरा त्या दिवशी जास्तच दिसत होती. जनरली गर्दी कमी असते, मे बी आजच जास्त गर्दी होती महाशिवरात्रीमुळे. तर इथं तुम्ही बघू शकताय की लोकांची शॉपिंग वगैरे बरंच काय काय चालू होतं आणि स्टॉल पण बरेच, खाण्यापिण्याचे वॉल स्टॉल्स बरेच काय काय होते. तर आत पोचल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिलं गणपतीचं दर्शन घेतलं. गणपतीच्या दर्शनासाठी पण इथं लुंगी मस्ट आहे. मग त्यासाठी हे मेन लिंगाच्या दर्शनाच्या लाईनसाठी पहाटे 5 वाजल्यापासून तर इथं फुल गर्दी होती महाशिवरात्रीमुळं. इथं तुम्ही बघू शकता की लोक वेटिंगसाठी बरेच असे थांबलेले आहेत. मग त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. दर्शनानंतर आमचा थोडासा फोटो सेशन, सेल्फी वगैरे झाली. सेल्फी घेतल्याने हे मेन तुम्ही गणपतीचं मंदिर बघू शकताय. नाश्ता करायचं, लुंगी नेसून लगेच बघा कशी परत काढलेली आहे. चीटिंग केलेली आहे. चीटिंग करताना पकडलेलं आहे. काय झालं तू? तर मम्मी पप्पा तुमचं कसं दर्शन झालेलं आहे सांगा. मस्त, एकदम छान दर्शन झालं. माझं तर घुसून दर्शन झालं. सगळेजण खूप आनंदाने आहेत. सगळ्यांचं मनसोक्त जसं हवं तसं दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव. तर आम्ही आत्ताच गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि महादेवाच्या पिंडीचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि आज मेन महाशिवरात्री असल्यामुळं गर्दी फुल आणि भयानक आहे. पहाटे 5 वाजल्यापासून लोक इथं थांबलेले आहेत रांगेत.
आणि तरी आम्ही डायरेक्ट होतो ओळखीनं, आमचे एक ओळखीचे होते, डायरेक्ट आम्ही दर्शनाला आम्हाला दोन्हीचं दर्शन आम्हाला झालं. ही आपण महादेवाचीच कृपा म्हणू शकतो की आपण एवढ्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी एवढं छान आपलं दर्शन झालेलं आहे. हा दिवस म्हणजे आपण कधीच विसरणार नाही. तर आम्ही गोकर्णहून 1.5 ते 2 तासाचा प्रवास करून मुर्डेश्वरला पोचलेलो. मुर्डेश्वरला पोहोचूपर्यंत आम्हाला 1:30-2 वाजलेले. त्यामुळे बघू शकता की उन्हाचा तडाखासुद्धा भरपूर होता. सगळ्यांनी आपली डोके कवर केलेली, सगळ्यांनी स्टोल टोपी सगळं घातलेलं होतं. आम्ही त्यानंतरनं थोडासा लिंबू सरबत घेतलेला. त्याच्यानंतरनं मग मंदिराकडे आत गेलेलो. तिथून आपल्याला एक 200 ते 300 मीटर आपल्याला चालावं लागतं, कारण का गाडी पार्किंग कसं अलीकडे करावं लागते. नंतरनं आपल्याला थोडंसं चालून आत जावं लागते. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. मंदिर खूप मोठं आहे, त्यामुळं असं गर्दी जरी झाली तरी आपल्याला वेटिंगमध्ये जास्त थांबावं लागत नाही. तर या दिवशी उन्हाचा तडाखा भरपूर असल्यामुळे भाविकांसाठी त्यांनी ना थंडगार पेयसुद्धा ठेवलेली, जेणेकरून म्हणजे लोकांना त्रासही होणार नाही. मग इथून आम्ही थोड्याशा पायऱ्या चढल्या. त्यानंतरनं ही बघा तुम्हाला महादेवांची मूर्ती दिसते, जे की 123 फुटांची आहे. आणि ही सगळ्यात दुसऱ्या क्रमांकावर उंच मूर्ती आहे महादेवांची. इथून तुम्हाला दिसलं ते आत्ता अर्जुनाचा रथ होता. आणि हा जो आत्ता तुम्ही बघताय तो मंदिराचा बुरुज आहे, जो की 20 मजली आहे. इथं आल्यानंतर एक छान आहे की तुमचं मंदिराचं दर्शनसुद्धा होतं आणि तिथे आपल्याला समुद्रसुद्धा दिसतो. म्हणजे लहान मुलांना कसं समुद्रामध्ये खेळायलासुद्धा आवडतं. इथल्या मुर्डेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की इथली जी महादेवाची पिंड आहे त्याला आत्मलिंग मानलं जातं. तर इथं आम्ही मुर्डेश्वरची ही महादेवाची मूर्ती बघितली. आधी आम्ही पिंडीचे दर्शन घेतलेलं. त्याच्यानंतरनं आपल्याला बाहेरच्या साईडनं एक रस्ता आहे, तिथून इकडे मूर्तीकडे यावे लागते. नंतर मग तिथे भूकैलास केव आहे, जिथे तुम्ही आतल्या साईडलासुद्धा बघू शकता की तिथे त्यांनी सगळं गोष्ट निर्माण केलेली आहे. तिथं काय काय घडलं ते सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. सगळ्यात छान म्हणजे हा मंदिराचा बुरुज वाटतो आपल्याला, जो की 20 मजली आहे. आणि समुद्रकिनारा तर एकदम छानच वाटतो. इथे सगळेजण खेळत होते, लहान मुले खेळत होते. यानंतर आम्ही दोघांनी थोडासा फोटो सेशन केला. त्यानंतरनं इथे तुम्ही बघू शकता की सूर्य मंदिर आहे, अर्जुन मंदिर आहे आणि नवग्रहांची मंदिरसुद्धा आत आहेत. इथे आत मंदिरातले तुम्ही इथे बघू शकता की किती आत कोरीव काम केलेलं आहे. पण होती ना रे दर्शन. आणि आत मुर्डेश्वरचं मस्तपैकी दर्शन घेऊन आम्ही इथून बेक्कलला चाललेलो. तर बेक्कलला जाताना बसमध्ये बसून आम्ही गप्पाटप्पा मारलेल्या. तेव्हा पप्पांनी गोकर्ण महाबळेश्वरची इतिहास सांगितलेला, गोष्ट सांगितलेली की रावणाने ते लिंग कसे नेलेले असतो ना, तो भगवान शंकरांची प्रार्थना आराधना करतो आणि भगवान शंकर नेहमीप्रमाणे खुश होतात. बोल म्हणतात वर काय काय तुला वरदान पाहिजे. तर तो म्हणतो मला तुमची पिंडी पाहिजे. आणि ती पिंडी जी आहे ती तो लंकेमध्ये घेऊन जाणार असतो. आणि ती पिंडी लंकेमध्ये जर त्यानं नेली असते तर तो जगात सर्वश्रेष्ठ झाला असता सगळ्यात. देव पण त्याच्यापुढे कचरा, अशी सिच्युएशन होती ते. मग देव चिंतेत पडतात, वरदान दिले भगवान शंकराने. मग आता काय करायचं, म्हणजे जबाबदारी गणपतीवर सोपवतात की हे कार्य तुम्ही पार पाडायचं आहे. आणि ती पिंडी हिंदुस्थानमध्ये तिकडे जाता कामा नये. मग गणपती गुराख्याचं रूप घेऊन येतात आणि त्याला म्हणजे काहीतरी हे बनवून वगैरे त्याला लघवी आणतात, लघवी उत्पन्न करतात त्याला. तो विचार करतो आता पिंड तर खाली ठेवायची नाही, लघवी तर आल्या काय करायचं. म्हणजे गुराखी दिसतो त्याला, गुराख्याचं पोरगा आहे म्हणते त्याला काय अक्षर आहे, कसली पिंड आहे काय आहे. हां, त्याला म्हणते ठेवू नको खाली, हे घे मी तोपर्यंत लघवी करून देतो. तो असा फिरतोय लघवी करायला, तेवढ्यात गणपती पिंड तिथे ठेवतात. बघतात लघवी करून येतो, बघतो तर पिंडी खाली ठेवलेली. मग रागाने ते गादा मारलेले डोक्यात गणपतीच्या. ते असं आहे म्हणजे हां असं आहे. हां, पहिलं जे दर्शन घेतलं गणपतीचं ते मुर्डेश्वरचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही बेक्कलसाठी निघालो.
हा इथे तुम्ही बघू शकताय की निसर्गामधले हे रस्ते एक नंबर बघण्यासारखे आहेत. हाय गाईज, तर आता 7:15 वाजलेले आहेत आणि आत्ताच्या खूप एक 5 तासाचा प्रवास झालेला आहे आमचा मुर्डेश्वर ते बेकल इथे. आम्ही आता बेकल इथे पोचलेलो आहोत आणि इथून आता आम्ही आजचा मुक्काम आमचा बेकललाच राहणार आहे. तर ही आहे आमचा आजचं लॉज जिथे आम्ही राहणार आहोत. चला तर मी तुम्हाला घेऊन चला तर तुम्ही या आता माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते कसं आहे हॉटेल. चला चला चला. तिकडे जायला लॉक आहे प्लीज. वेलकम टू आवर रूम. वाव, मस्तच आहे. मिरर, कबर्ड, वाव, एक नंबर. मस्त वाईब आहे. चेहऱ्यावरचा आनंद बघा. फायनली एसी ओक्सी रेसिडेन्सी विथ एसी. तर इथे आहे कॉफी सेक्शन, इथे आहे मिरर, आपल्याला कबड ही दिलेला आहे विथ लॉट्स ऑफ स्पेस अँड कम्फी बेड. फुल डे फर्स्ट स्टेशनमध्ये होता आणि मस्तपैकी रूममध्ये आल्यानंतर रेडी झालो आहे मी तर. आणि अंकिताचं अजून चालू आहे, तुम्ही बघू शकताय. स्वतः आधी गेलाय, स्वतः आधी बाथरूममध्ये शिरलाय तरी मला हाय गाईज, तर आम्ही आलेलो आहोत आता डिनर करण्यासाठी इव्हिनिंगचा. आमचा तर उपवास आहे त्यामुळे आम्ही तर फ्रूट ज्यूस वगैरे खाणार आहोत. पण इथे आहेत एक जण जे उपवास सोडणार आहेत आणि चिटिंग करत आहेत. तर आज मी पनीर खात आहे. पनीर सोबत फ्राईड राईस आहे आणि मेन म्हणजे इथं व्हरायटी ऑफ हे आहेत. ज्यूस पण व्हरायटीमध्ये आहेत आणि फूडचे टाईप पण व्हरायटीमध्ये आहेत. तर तुम्हाला जे काय पाहिजे तिथं ऑर्डर करू शकता. म्हणजे आम्ही दुसरीकडे जाणार होतो पण इथं कसं आहे की सगळे हॉटेलचं क्लोजिंग टाइम लवकरच आहे. लोकेशन पण नियर बाय आहे कोकपासून, त्यामुळे हे प्रेफर केले आहे आम्ही. विदिन 2 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. म्हणजे जर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही लवकर 7-8 वाजता प्रिफर करा हॉटेलसाठी बाहेर जाण्यासाठी, कारण का क्लोजिंग टाइम 9 असल्यामुळे तुम्हाला स्पेशली व्हेजिटेरियन हॉटेल इथे एकदम कमी आहेत. त्यामुळे आधीच सगळा प्लॅन करा, अदरवाईज डाव गणणार.